मी जयसिंगपूर नगरीचा सुपुत्र आहे। ह्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे। आपल्या समेत आहेत यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक वतन पठाण साहेब नमस्ते। नमस्कार। जयसिंगपूर नगरीची इलेक्शन जाहीर झाल्या, मोठ्या प्रमाणात प्रचार यंत्रणा राबवतात, आपली नेमकी भूमिका काय, आपला अजेंडा काय आहे? सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचा आभार मानतो आणि आमचे राजर्षी शाहू आघाडीचे नेते श्री राजेंद्र पाटील यड्रावकर आमदार साहेब आणि माजी राज्यमंत्री आणि आमचे नेते आघाडीचे नेते श्री संजय पाटील यड्रावकर यांचं मी आभार मानतो। आणि माझ्या उमेदवारी संदर्भात मला सांगायचं झालं तर माझा जन्म जयसिंगपूर येथील 17वी गल्लीमधील आहे। मी माझ्या आयुष्याची 27-28 वर्ष जयसिंगपूरमध्ये घातली। माझे वडील श्री के.एन. पठाण हे झेले हायस्कूलला शिक्षक होते। माझी आई सौ नुरबी पठाण ही जयसिंगपूर नगरपालिकेला शिक्षिका होती। त्या दोघांचं आज म्हणजे ते हयात नाही आहेत, पण त्यांच्यापासूनच मला समाजसेवेचा वारसा मिळालेला आहे। आणि ही समाजसेवेची जी आवड आहे ही मला माझ्या तरुणपणापासूनच आहे। हे माझ्या संपर्कात असलेले जयसिंगपुरातले युवक आणि माझे संबंधित हे जाणतातच। काल मला वाटते विरोधकांनी आपला आरोप केलाय की एक उचल्या उमेदवार आपली इथं उभा केलाय, त्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, विरोधकांना आता असं झालंय की त्यांच्याकडे कुठला मुद्दा उरलेला नाही। बेसिकली आम्ही जी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे आणि मतदारांचा जो आमच्याकडे वाढता कौल आहे किंवा मतदारांना जो आमचं विजन आहे, आमच्या आघाडीचं विजन आहे, यड्रावकर साहेबांचं विजन आहे, हे बऱ्याच वर्षापासून पटतंय। त्यामुळं यड्रावकर गटाची सत्ता जयसिंगपूर नगरपालिकेवर वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आणि बऱ्यापैकी आमची वाटचाल, आमची घोडदौड विजयाकडे सरकत चाललेली असताना विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। त्यामुळं ते बऱ्यापैकी आता आरोप प्रत्यारोप ह्या भानगडीत पडलेले आहेत। पण मी उमेदवार म्हणून असल्या किरकोळ आरोपांना मी थारा देत नसतो, कारण मी जयसिंगपूर नगरीचा सुपुत्र आहे। ह्या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे आणि सामाजिक कार्य म्हणाल तर सामाजिक कार्याची आवड पहिल्यापासून असल्यामुळं मला जी लोक ओळखतात त्या लोकांना माहिती आहे की मी सामाजिक कार्य करतो किंवा नाही करत। बेसिकली आम्ही शिक्षित असून आम्हाला लोकांच्या समस्याची जाण आहे, त्यामुळं आम्ही आरोप आणि प्रत्यारोपाच्या भानगडीत पडत नसतो। आणि ज्यांना आरोप करायचे आहेत ते आरोप करत असतात आणि आरोप करणाऱ्यांनी आपलं स्वतःचं जे बॅकग्राऊंड आहे, आपली पार्श्वभूमी आहे, ती त्यांनी जरा तपासून बघावी की आपण जयसिंगपूर नगरीसाठी काय केलंय, आपण जयसिंगपूर नगरीमध्ये आपलं जे स्थान आहे ते काय आहे, लोक आपल्याबद्दल काय चर्चा करतात, हे स्वतः त्यांनी तपासून बघावं, मग दुसऱ्याच्यावरती आपण बोट उगारावं।